रेकॉर्डिंग करा. बोला. जिव्हाळा बंधू भगिनींनो, आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळते. त्याबद्दल मी सायकलकर मॅडम व डॉक्टर शिवदेंचा आभारी आहे. मी माझं सादरीकरणाच्या अगोदर गेल्या वर्षभरात आपले प्रिय मित्र डॉक्टर ॲडव्होकेट होडेकर व अरविंद चव्हाण आज आपल्यात नाहीत. तसेच आपल्या सदस्यांपैकी जे अनेक जणांचे प्रियजन ते देखील आपल्यात नाही. त्या सर्वांना मी माझी आणि स्मितांकडून श्रद्धांजली वाहतो. तसेच या कोविडमधून जे बरे झालेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो व सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी वॅक्सिनेशन करून घ्या व सुरक्षित राहा. आजचा माझा विषय आहे 21व्या शतकातील आव्हाने. अनेक जणांनी याच्याविषयी वाचले असेल, अभ्यासही केला असेल. आज मी माझी काही याच्याविषयी मतं मांडणार आहे. आज आपण 21व्या शतकातील पूर्वार्धात आहोत आणि गेले 18 महिने कोरोना व्हायरसच्या महामारीने संपूर्ण जग हे भयभीत आणि त्याच्यामुळे त्रस्त झालेलं आहे. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाला 18 महिन्यापूर्वी कधीही स्वप्नात त्यांनी पाहिलं असं नसेल की अशा प्रकारचं काही आपल्यावरती संकट येईल. परंतु मित्रांनो, याविषयी अनेक विचारवंतांनी व तज्ज्ञांनी शासनाला, वेगवेगळ्या शासनांना, गव्हर्नमेंटना याच्याविषयी सूचित केलं होतं, इशारा दिला होता की अशा प्रकारच्या संकटे येऊ शकतात. त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार डॉक्टर याहुल हरारे यांचा समावेश आहे. त्यांचे भाषणं आणि पुस्तकं याच्याविषयी मी वाचलेली आहेत. डॉक्टर हरारे यांनी तर 2019 साली 21व्या शतकातील आव्हाने याच्याविषयी पुस्तक पब्लिश केलं आणि ते जागतिक कीर्तीचं पुस्तक म्हणून संबोधलं जातं. परंतु या इशाऱ्यांकडे आणि सर्व शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आणि जगभरात अशा मोठ्या संकटाला आपल्या सर्वांना सामोरे जावं लागतं. मित्रांनो, मानव प्राणी हा निसर्गसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. ह्या मानव प्राण्याला शास्त्रीय भाषेमध्ये सेपियन्स म्हणतात. तो बुद्धिमान असल्यामुळे त्याला होमो सेपियन्स देखील संबोधतात. ह्या होमो सेपियन्सने त्याच्या बुद्धिमत्तेच्या बळावर गेले अनेक शतकं खूप प्रचंड प्रगती केलेली आहे. ह्या मानव प्राण्यामध्ये एक अजून ॲडिशनल अशी क्वालिटी आहे की त्याच्यामध्ये नेटवर्किंग कॅपॅसिटी आहे की ही इतर प्राण्यांमध्ये नाही. आज मी आपल्याशी बोलतो, हे एक नेटवर्किंगचाच भाग. एकमेकांशी संबोधणं, एकमेकांचा संपर्क साधणं आणि त्यातून उत्कर्ष करणं याला म्हणतात नेटवर्किंग. परंतु मित्रांनो, हे नेटवर्किंग आहे हे शास्त्रीय भाषेतून केले गेलेले नाही. हे नेटवर्किंग ह्या कथा, दंतकथा रचून अनेक शतकांपासून हे चालत आलेलं आहे. त्यातून मानव प्राण्याचा एक समूह झाला, त्या समूहातून समाज झाला व समाजातून राष्ट्र निर्माण झाले. यातून या मानव प्राण्याने गेल्या अनेक दशकांमध्ये 3 महत्त्वाच्या क्रांत्या ह्या समाजाला दिलेल्या तर त्यातून स्वतःचा उत्कर्ष केलेला आहे. त्या म्हणजे नंबर 1 ॲग्रिकल्चर क्रांती किंवा शेतीपूरक क्रांती. दुसरं आहे औद्योगिक क्रांती की जी 1830 ते 35 सालामध्ये स्टीम इंजिनपासून सुरू झालेली आहे. आणि तिसरी डिजिटल क्रांती ही साधारणपणे 85 ते 90च्या दशकात सुरू झालेली आहे. परंतु ह्या सुधारणा करत असताना देखील बुद्धिमान ह्या मानवाने
स्वतःची बुद्धी काही संहारक किंवा विध्वंस करता देखील वापरली गेली आणि ते करत असताना त्यांनी निसर्गावरती अतिक्रमण करून त्याचं अतोनात नुकसान केलेलं आहे. आणि त्यामुळे जगामध्ये आज आपण पाहतो की वातावरणामधला बदल, ज्याला क्लायमेट चेंज किंवा इकॉलॉजिकल डिग्रेडेशन असं म्हणतात, ते त्यातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे 21व्या शतकामध्ये जे मोठे धोके आहेत ते एक आहे की मानवाने निर्माण केलेलं संहारिक असे शस्त्र, ज्याला डिस्ट्रक्टिव्ह, ज्याला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असे म्हणतात, जसे की आपण न्यूक्लिअर ॲटॉम बॉम्ब म्हणतात, त्यापासून धोका आहे. दुसरा धोका जो आहे प्रामुख्याने तो जो आहे तो क्लायमेट चेंज, वातावरणामधला होणारा आमूलाग्र बदल, हा दुसरा मोठा धोका आहे. आणि तिसरा जे तंत्र आणि विज्ञान, ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतात, त्या टेक्नॉलॉजीचा अतिरेक वापर, ह्या 3 ज्या प्रामुख्याने जे घटक आहेत, ह्या घटकांमुळे 21व्या शतकामध्ये मानवजातीला फार मोठा धोका आहे, किंबहुना ती नष्ट होण्याची देखील संभावना आहे. हे तज्ज्ञ लोकांचं भाकीत आहे. याच्याविषयी थोडं खुलात जायचं. आता आपण पहिलं हे बघू की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. गेल्या 2-3 दशकामध्ये इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे की अनेक युद्ध झालेली आहेत, अनेक त्यामुळे जीवितहानी झालेली आहे. ही जी जीवितहानी झालेली आहे ही कशामुळे झालेली आहे? हे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन मुळे झालेली आहे. जपानमध्ये जो हिरोशिमावरती जो न्यूक्लिअर बॉम्ब टाकला, हे त्याचं मूर्तिमंत होतं. हे करत असताना ह्या मानव प्राण्याने हे संहारक शस्त्रामध्ये अजून सुधारणा केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की बायोलॉजिकल वॉरफेअर अशा प्रकारची एक प्रणाली तयार केलेली आहे की त्याच्यामुळे जे पॉयझनस गॅसेस सोडून मानव समूह नष्ट करता येतो, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारचे प्रयोग इराण, इराक, अफगाणिस्तान आणि इतर युद्धांमध्ये केलेले आहे आणि अनेक लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले आहे. सध्याचं कोविडची जी परिस्थिती आहे ती देखील एका युहानमधून एका लॅबोरेटरीमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यातून आज संपूर्ण जग ग्रासलेलं आहे असं लोकांचं आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे, ह्या टेक्नॉलॉजीमुळे मानव समाजाला, मानव प्राण्याला फार मोठा धोका आहे. आणि याच्यावरती लवकरातल्या लवकर राज्यकर्त्यांनी निर्बंध नाही आणले तर त्यातून फार मोठा समाजाला धोका निर्माण होणार आहे. दुसरं जे आहे जो आहे की तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर. मित्रांनो, सर्वसाधारणपणे डिजिटल युग हे गेले 30 वर्षापूर्वी चालू झालेलं आहे. हे डिजिटल युगामध्ये सर्वात महत्त्वाचा जो वाटा आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे. आणि त्याचबरोबर गेल्या 30 वर्षामध्ये बायोलॉजी किंवा ज्याला बायो इंजिनिअरिंग म्हणतात, त्याचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे आणि होत आहे. त्याच्यामुळे मानव जातीला याच्यातून बरेच फायदे झालेले आहेत, परंतु त्यातून अनेक तोटे देखील निर्माण झालेले आहेत, होत आहेत आणि होणार आहेत. आज या नवीन टेक्नॉलॉजीमुळे, ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एक तिसरं आता नवीन टेक्नॉलॉजी निर्माण होते, ह्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मानवाची बुद्धी आणि शारीरिक क्षमता याचा यंत्रामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि हे यंत्र याने मानवाची जागा घेतलेली आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रोबोटिक्स आहे. अशा अनेक प्रकारच्या आता टेक्नॉलॉजीज आता येत आहेत, आलेल्या आहेत आणि येणार आहेत. त्यामुळे एक ठीक आहे, त्यातून फायदा होतो,
पण त्यातून अनेक दुष्परिणाम देखील निर्माण होत आहेत आणि होणार आहेत. आज उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण वाचतोय की आता ड्रायव्हरलेस कार येणार आहे. त्याचं कौतुक होतं, पण त्याचे दुष्परिणाम काय होणार आहे की अनेक जे वाहक आहेत, जे चालक आहेत, ड्रायव्हर्स आहेत, ते मात्र जॉबलेस होणार आहेत. अशा अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, ह्या येण्यामुळे अनेक लोक हे बेरोजगार होणार आहेत. बेरोजगारीची समस्या वाढणार आहे. ही बेरोजगारीची समस्या वाढणार आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक अतिरेकी संशोधन चालू आहे. ते संशोधन असं आहे की सर्वसाधारणपणे सध्या मानवाचं वय हे सर्वसाधारणपणे सरासरी हे 75 वर्षाच्या आसपास आहे. आता ह्याचा अतिरेक करून हे 75 वर्षाचं जे आयुमान आहे हे 150 वर्ष करण्याचा आता प्रयत्न चालू आहे. म्हणजे कल्पना करा, एका बाजूला आपल्या ह्या जगामध्ये बेरोजगारीची समस्या वाढणार आहे, दुसऱ्या बाजूला मानवाचं वय हे 150 वर्ष नेण्याचे उपद्रव चालू आहे आणि तिसऱ्या बाजूला लोकसंख्या देखील वाढणार आहे. याच्यातून काय होणार आहे की याच्यामधून मोठा सामाजिक असंतोष निर्माण होणार आहे. त्यातून सामाजिक उद्रेक निर्माण होणार आहे आणि हा उद्रेक हा मानवजातीला फार मोठा धोका आहे. ह्या उद्रेकामुळे आज समाजामध्ये, वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे राजकीय नेतृत्व आलेले आहे गेल्या 10 वर्षांमध्ये. हे राजकीय नेतृत्व हे प्रत्येक देशातील समाजाला सांगत असतं की आम्ही आमच्या देशावरती लक्ष करू आणि तुमची आम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करू. की याच्यामध्ये ज्याला सेल्फ सेंटर असा जो अप्रोच आहे, आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षापर्यंत ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाचे वारे वाहत होते. आता याच्या उलट आता हे केंद्रीकरणाचे वारे वाहत होते आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे राजकीय प्रणाली किंवा राजकीय नेतृत्व जगामध्ये निर्माण होत आहेत आणि त्याला म्हणतात एक नॅशनॅलिस्टिक किंवा राष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत आणि त्यामुळे देखील या सामाजिक किंवा राजकीय प्रणालीला फार मोठा धोका निर्माण होतो. मित्रांनो, तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे हा वातावरणामधला इम्बॅलन्स किंवा असमतोल, ज्याला क्लायमॅटिक चेंज. ह्या क्लायमॅटिक चेंजचे जे काही धोके आहेत ते आपल्याला गेले 4-5 वर्षामध्ये तीव्रतेने जाणवायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ किंवा गुजरात तसंच पश्चिम बंगालमध्ये येणारे प्रचंड वादळे पाहिलेले आहेत, सुसाट्याचा पाऊस पाहिलेला आहे, त्यातून होणारे मानवहानी, वित्तहानीही आपण पाहिलेली आहे. हे कशामुळे होतं की निसर्गावरती आपण जे अतिक्रमण केलेले आहे गेल्या अनेक वर्ष, त्याच्यामुळे जे वातावरणातला जो समतोल आहे हा पूर्णपणे बिघडलेला आहे. जो वातावरणातला जो ओझोनचा जो लेयर आहे तो कमी होत चाललेला आहे. कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे. त्यामुळे पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे तापमानात सर्वसाधारणपणे 2 ते 3 डिग्री तापमान वाढत चाललं आणि याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे की जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड पाऊस, प्रचंड वादळे, प्रचंड हिमनगराचे महापूर, अशा प्रकारचे अनेक नैसर्गिक आपत्ती अशा निर्माण होत चाललेलं आहे आणि हे नैसर्गिक आपत्ती हा मानवजातीला फार मोठा धोका आहे. काही तज्ज्ञांनी तर असं भाकीत केलेलं आहे की पुढच्या 25 वर्षांमध्ये समुद्र किनाऱ्यालगतची जी राज्ये किंवा राष्ट्र आहेत किंवा बेटांवरची जी राष्ट्र आहेत ही पाण्याखाली डुबतील आणि हा जो मानव समाज आहे ह्याला फार मोठी हानी पोहोचेल. दुर्दैवाने
अजूनही राज्यकर्त्यांचं त्याच्याकडं जेवढ्या प्रकारचं लक्ष जायला पाहिजे तेवढ्या प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. कारण प्रत्येकजण हा आर्थिक उन्नतीचा मागे लागलेला आहे. आपला आठवत असेल की अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी तर ज्याला क्लायमेट ट्रीटी म्हणतात, जी ओबामा साहेबांच्या काळामध्ये आपल्या जगभरातल्या देशांनी त्या ट्रीटी, ज्याला पॅरिस करार पण म्हणतात, त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यातून ते बाहेर पडले. त्याचं मुख्य कारण काय? नाही, याचा म्हणे भारताला नाही चीनला फायदा होईल. सगळ्यात मोठा नुकसान हे अमेरिकेला होईल. अमेरिकेचं त्यामुळे आर्थिक विकासावरती परिणाम होईल. सुदैवाने नवीन राष्ट्रपती बायडन आलेले आहेत. त्यांनी आता या क्लायमेट ट्रीटीमध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हा एक समाजाकरता, मानवजातीकरता हा एक चांगला निर्णय आहे. मित्रांनो, हे जे महत्त्वाचे जे धोके आहेत, हे 21व्या शतकातले जे धोके आहेत, हे मानवजातीला फार मोठा हानिकारक आहे आणि त्याच्याविषयी आपल्यासारख्या सुज्ञ लोकांनी गंभीरपणाने विचार करावा आणि त्याचा प्रसार करावा. आता आपण जो कोविडची जी आपल्याला सध्या समस्येने ग्रासलेलं आहे, ही गेल्या 100 वर्षातली ही एक भयानक घटना आहे आणि त्यातून आपण आज सगळेजण होरपळून चाललेलो आहोत. आत्ताच 2 दिवसापूर्वी जी राष्ट्रीय स्तरावरती जी काम करते जी संघटना सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्या एजन्सीने सर्व्हे केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की कोविडमुळे किती मानवजातीची हानी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे किती मृत्यू पडत आहेत, किती जणांना लागण झाली, ह्याची आपण रोज आकडेवारी पाहतो. परंतु याचा आर्थिक दृष्ट्या किती फार प्रमाणामध्ये हानी पोहोचलेली आहे, ह्याचा फार थोड्या लोकांना याची कल्पना आहे. ही जी आर्थिक हानी आहे ही कितीतरी प्रचंड आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या सर्वेप्रमाणे भारतामधल्या 97% लोकांचं जे इन्कम आहे, हे इन्कम सफर झालेलं आहे. म्हणजे हे त्याची घट झालेली आहे. किती? 97% लोकांची. दुसरा जो रिपोर्ट सांगतो की ह्या जानेवारीपासून गेल्या 6 महिन्यामध्ये 20 कोटी लोक हे बेरोजगारीच्या खाईत लुटले गेले. तिसरे जे आहे की त्यामुळे डिमांड, ज्या काही आपल्या देशामध्ये जी मागणी आहे त्या मागणीवरती फार मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. मित्रांनो, बेरोजगारी आणि बेरोजगारीमुळे जे लोकांमध्ये जी काही पर्चेसिंग पॉवर जी म्हणतात, जी क्रयशक्ती म्हणतात, ही क्रयशक्ती कमजोर होत चाललेली आहे. ही किमान ती कमजोर झालेली आहे आणि त्यामुळे ती डिमांडवर फार मोठा त्याचा गंभीर परिणाम झालेला आहे. डिमांड नसेल तर त्याला प्रोडक्शन होणार नाही, प्रोडक्शन नाही तर सप्लाय नाही, प्रोडक्शन नाही तर मग एम्प्लॉयमेंट नाही. अशा प्रचंड मोठ्या आपण आर्थिक विवंचनेत सापडलेलो आहे. गेल्या आठवड्यामध्येच कोटक महिंद्रा बँकेचे चेअरमन उदय कोटक, जे CI, जे राष्ट्रीय लेवलची जी ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी जे सांगितलं आहे तर पुढच्या काही महिन्यामध्ये नव्हे काही आठवड्यामध्ये केंद्र शासनाने किमान 2 लाख कोटी, किती? 2 लाख कोटी इतक्या रकमेचे पॅकेज जाहीर करावं आणि एवढा पैसा लोकांच्या खिशात जाईल याची काळजी घ्यावी. हा पैसा खिशात गेल्यानंतर लोकांची क्रयशक्ती वाढेल. लोकांची क्रयशक्ती वाढली
की डिमांड वाढेल, डिमांड वाढली तर प्रोडक्शन वाढेल, प्रोडक्शन वाढलं तर एम्प्लॉयमेंट वाढेल. हे त्यांनी निक्षूळपणे सांगितलेलं आहे. मला अपेक्षा आहे की केंद्र शासन याच्याविषयी गंभीरपणाने विचार करेल आणि लवकरच अशा प्रकारचं आर्थिक धोरण जाहीर होईल. मित्रांनो, अशा या चित्रविचित्र परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही निराश होऊन किंवा हार मानून चालणार नाही, कारण आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपल्या आत्मविश्वासावरती अवलंबून आहे. त्यामुळे नैराश्य होऊन चालणार नाही. यासाठी एक रामधारी दिनकरी नावाचे जे ज्येष्ठ हिंदी कवी आहेत, त्यांच्या ज्या पंक्ती मला आठवत आहेत आणि त्या पंक्ती म्हणून मी माझं सादरीकरण पूर्ण करणार आहे. ते म्हणतात, हो तिमिर कितना भी गहरा, हो रोशनी पर लाख पहरा. हो तिमिर कितना भी गहरा, हो रोशनी पर लाख पहरा. सूर्य को उगना पड़ेगा, फूल को खिलना पड़ेगा. सूर्य को उगना पड़ेगा, फूल को खिलना पड़ेगा. हो समय कितना भी भारी, हमने ना उम्मीद हारी. दर्द को झुकाना पड़ेगा, रंज को रुकाना पड़ेगा. सब थके हैं, सब अकेले, लेकिन फिर आएंगे मेले. साथ ही चलना पड़ेगा, साथ ही चलना पड़ेगा. धन्यवाद. बंद करो.